श्रावण महिना सुरू झाला की सगळीकडे कसं धार्मिक वातावरण दिसू लागतं. कारण श्रावणात नागपंचमी, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रावणी सोमवार यासारखे मोठे मोठे सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरे केले जातात. या महिन्यात उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच श्रावण महिना हा शंकराचा महिना मानला जातो. म्हणून तर श्रावणात दर सोमवारी शंकराची पूजा केली जाते. निसर्ग सुद्धा हिरवाईने नटलेला असतो. सर्व डोंगरदऱ्या हिरवेगार गालीचे आणि फेसाळणाऱ्या लहान मोठ्या धबधब्यांनी ओसंडून वाहत असतात. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. असा हा प्रफुल्लित श्रावण महिना आणि आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी परिचित असणारा श्रावण बाळ यांचा संबंध नेमका काय, असा प्रश्न नेहमीच लोकांना पडलेला असतो. म्हणून तर श्रावण महिन्याचे औचित्य साधून आज मी एक रंजक आणि विचारप्रवर्तक विषय घेऊन आलो आहे. श्रावण बाळ आणि श्रावण महिन्याचा संबंध काय, यासाठी आधी आपण श्रावण बाळाची पौराणिक कथा ऐकूया. खूप जुनी गोष्ट आहे. रामायण काळातील एका गावात श्रावण नावाचा एक मुलगा आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत राहत होता. तो फारच आज्ञाधारक, कष्टाळू आणि प्रेमळ होता. मात्र त्याचे आई वडील अंध होते. तरीही श्रावण आपल्या अंध आई वडिलांचे अगदी डोळे बनून त्यांची सेवा करत असे. त्यांची प्रत्येक गरज तो स्वतःहून ओळखून पूर्ण करत असे. त्याच्या आई वडिलांची खूप इच्छा होती की वानप्रस्थाश्रमात जाऊन आपण तीर्थयात्रा करावी, पण ते दोघे अंध होते, त्यामुळे हे केवळ अशक्य होते. पण श्रावण बाळाने ठरवले की मी त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जाईन. श्रावणाने आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्याची तयारी सुरू केली. पण त्याने न्यायचे कसे? आपल्या अंध आई वडिलांना एवढे अंतर चालवणे हेच त्याला पटेना. त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक मोठी काठी घेतली आणि त्या लांब काठीला दोन्ही टोकांना 2 मोठ्या टोपल्या लावल्या आणि त्याची एक कावड तयार केली. कावडीच्या एका टोपलीत आई, दुसऱ्या टोपलीत वडील अशी व्यवस्था केली. आई वडिलांना त्या कावडीत बसवले आणि ती कावड खांद्यावर घेऊन श्रावण बाळ तीर्थयात्रेसाठी बाहेर पडला. अगदी पायी चालत, जंगलातून, डोंगरांवरून, नद्या नाले ओलांडून. त्याच्या तोंडात सतत हरिनामचा जप चाललेला असे. त्याच्या सेवेने आई वडिलांचा ऊर आनंदाने भरून येत होता. आपली तीर्थयात्रेची इच्छा आता पूर्ण होणार या विचाराने ते खूप आनंदी झाले होते. मजल दर मजल करत श्रावण आपल्या आई वडिलांना घेऊन चालत राहिला. प्रवास सुरू असताना एकदा त्यांना तहान लागली. आई वडिलांना तहान लागली म्हटल्यावर श्रावण बाळाने आपल्या आई वडिलांना एका झाडाखाली सावलीत बसवले व लगेच पाण्याच्या शोधात गेला. जवळूनच एक नदी वाहत होती. तो नदीच्या दिशेने चालू लागला. नदीच्या काठावर झाडाझुडपांनी खूप गर्दी केली होती. त्यातून वाट काढत तो नदीत उतरला. नदीतलं पाणी एका भांड्यात भरू लागला. भांड्यात पाणी भरताना बुडबुड असा आवाज येत होता. त्याचवेळी अयोध्येचा राजा दशरथ त्या नदीच्या दुसऱ्या बाजूला जंगलात शिकारीसाठी आला होता. बराच वेळ झाला पण राजाला अद्याप शिकार सापडली नव्हती. भर दुपार होऊन गेलेली. शिकारीचा कानोसा घेत असताना अचानक त्याला नदीमधून पाण्याचा बुडबुड असा आवाज ऐकू आला. त्याला वाटले की नक्कीच एखादं जंगली जनावर नदीवर पाणी प्यायला आलेले असावे, त्याचाच हा आवाज असावा. त्याने दबा धरून आवाजाचा वेध घेतला आणि आवाजाच्या दिशेने आपला जहरी बाण सोडला. राजाचा बाण सुसू करीत थेट श्रावण बाळाच्या छातीत जाऊन घुसला आणि त्या जहरी बाणाच्या प्रचंड प्रहाराने श्रावण बाळ धाडकन खाली कोसळला. तीव्र वेदनेने विवळू लागला. राजा धावत आला तर समोर रक्ताने माखलेला एक तरुण तळमळत पडला होता. हे केविलवाणे दृश्य पाहून राजाला फार वाईट वाटले. आपल्या हातून हे अघटित घडले या विचाराने राजा प्रचंड शोकाकुल झाला. रक्तबंबाळ श्रावण बाळाला जवळ घेत त्याची चौकशी केली असता राजाला श्रावण बाळाची संपूर्ण हकीकत समजली. राजाला प्रचंड पश्चात्ताप झाला. राजाचे कणखर हृदय पिळवटून गेले. राजा श्रावण बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला, बाळा, जे घडले ते मी बदलू शकत नाही, पण तुझ्या आई वडिलांची सेवा करीन. त्यांची तीर्थयात्रा मी पूर्ण करीन. श्रावण बाळाने शेवटच्या श्वासात सांगितले, माझे आई वडील अंध आहेत आणि पाण्यासाठी वाट पाहत आहेत. कृपया त्यांना आधी पाणी द्या आणि नंतर ही बातमी सांगा. असे बोलून त्याने प्राण सोडला. राजा दशरथाला फार अपराधी वाटू लागला. त्यांनी पाणी घेतलं
आणि जाऊन त्या अंध दाम्पत्याला दिलं. पण हा आपला श्रावण बाळ नसून दुसराच कुणीतरी आहे हे समजल्यावर त्यांनी हे पाणी घेतलं नाही. त्यांनी राजाला विचारलं, आमचं श्रावण बाळ कुठे आहे? तेव्हा दशरथांनी सगळं सांगितलं. त्या अंध आईवडिलांनी फार शोक केला. आपली मनोभावे सेवा करणारा आपला श्रावण बाळ या राजामुळे मरण पावला या दुःखातिरेकाने त्यांनी राजा दशरथाला शाप दिला. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या मुलाच्या विरहात तडफडत आहोत त्याचप्रमाणे तुलाही तुझ्या मुलाच्या विरहात तडफडावे लागेल असे बोलून त्या दोघांनी प्राण सोडले. पुढे जाऊन हा शाप सत्य ठरला, कारण रामाच्या वनवासावेळी दशरथ राजाचा मुलासाठी तडफडून जीव गेला. तर ही होती श्रावण बाळाची हृदयस्पर्शी कथा. आता आपण पाहू श्रावण बाळ आणि श्रावण महिना यांच्यात काही पौराणिक संबंध आहे का? तर या दोन्हींचा थेट ऐतिहासिक किंवा पौराणिक संबंध कुठेही सापडत नाही, पण नावाच्या साधर्म्यामुळे बऱ्याच वेळा लोक दोघांचा संबंध जोडतात. श्रावण बाळ हा रामायण काळातील एक आदर्श पुत्र मानला जातो. त्याने आपल्या अंध आईवडिलांची सेवा करताना प्राण गमावले. त्याची कथा पालक सेवेचा आदर्श म्हणून ओळखली जाते. तर श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार 5वा महिना आहे. श्रवण हे 27 नक्षत्रांपैकी एक. त्या नक्षत्रावरून या महिन्याचे नाव श्रावण पडले आहे. हा महिना भगवान शंकराला अर्पण केलेला महिना आहे. या महिन्यात व्रते, उपवास, श्रावणी सोमवारी शिवपूजा, हरतालिका, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा असे अनेक सण येतात. हा महिना धार्मिक, आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाचा आहे. श्रावण बाळ आणि श्रावण महिना हे फक्त नावाच्या साम्यामुळे एकसारखे वाटतात, पण त्यांचा कालखंड, उद्देश व महत्त्व पूर्णपणे वेगळं आहे. श्रावण बाळाची कथा श्रावण महिन्यात घडली आहे असेही कोणते पुरावे धार्मिक ग्रंथामध्ये सापडत नाहीत. परंतु श्रावण महिन्यात भक्ती, सेवा आणि त्याग यांचा मोठा महिमा असतो. त्यामुळं काही लोक श्रावण बाळाच्या सेवेचा आदर्श या महिन्यात आठवतात, म्हणून हे नाव मनात जास्त ठसतं. मित्रांनो, या दोघांमध्ये एक अदृश्य नातं आहे. सेवा, निष्ठा, भक्ती आणि त्याग या दोघांमध्येही ठळक दिसतात. श्रावण बाळ आपल्या आईवडिलांसाठी झटतो आणि श्रावण महिन्यात भक्त देवासाठी झटतो. शेवटी एवढंच म्हणेन, श्रावण बाळ आपल्याला शिकवतो पालक सेवा हाच खरा पूजापाठ, आणि श्रावण महिना शिकवतो शिवसेवा हीच आत्मशांतीची वाट. तर मंडळी, आमचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा धार्मिक व पौराणिक गोष्टींसाठी आपलं सर्वांचं लाडकं पौराणिक गोष्टी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय.